नमस्कार. आज आपण एक दत्तभक्तांशी भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे प्रमोद रामचंद्र सावंत. हे मागील 5 वर्षामध्ये यांनी 2842 दत्त मंदिराची दर्शनं घेतली आहेत. आत्ता नर्मदा परिक्रमेवर आहेत आणि श्री गुरुचरित्र हे लोकांना निःशुल्क वाटतात आणि त्यांची संख्या खूप आहे. तर आपण भेटूया प्रमोद दादांशी. नर्मदे हर. मी प्रमोद रामचंद्र सावंत. मी मुंबईत राहतो. मी गेली 5 वर्ष भारतामधली 2842 दत्त मंदिरं फिरलेलो आहे. तिथे मी गुरुचरित्राची पुस्तकं ही पूर्णतः सगळ्या लोकांना देतो. उद्दिष्ट एकच आहे की याच्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण किंवा वाचन लोक करतील आणि त्यांना त्यापासून आनंद मिळेल म्हणून हे करतो. आत्तापर्यंत मी 45,000च्या वरती गुरुचरित्राची पुस्तकं ही सगळीकडे वाटलेली आहे. आता मी नर्मदा परिक्रमा करतो आहे. ह्या नर्मदा परिक्रमाचं माझं उद्दिष्ट एकच होतं की जेवढी पण मंदिरं आहेत त्याच्यामध्ये दुर्गाशती, त्रिशती आणि गुरुचरित्राची पुस्तकं संपूर्ण मंदिरात राहतील असं आम्ही व्यवस्था केलेली आहे. ह्याच्यामागे आमची कुठलीही संस्था नाही, काही नाही. मी इंडिव्हिज्युअल माझ्या स्वतःची इच्छा असल्यामुळे करतो. उद्दिष्ट एकच आहे की तिथे कोणाच्याच लक्षात येत नाही की ती पुस्तकं कोणी ठेवली आहेत. जेव्हा लोक जातात त्यांना ती गुरुचरित्राची पुस्तकं घेतली की एक एक उचलतात. त्यांना असं वाटतं की हे सगळं दत्तगुरूचं आहे आणि माझी पण इच्छा नाही की समोर कोणाच्या यावं मंदिराच्या इथे किंवा मी वाटतोय असं नाही. आज इकडे आता आलो, दत्त जयंती असल्यामुळे काही लोकांनी सांगितल्यामुळे मी फर्स्ट टाईम बोलते. आत्तापर्यंत मी कुठेच ह्या विषयावर वाच्यता पण नाही केली आणि कुठे सांगितलं पण नाही. आज आम्ही नशिबाने इथे आलो. एका ठिकाणी हॉटेलवाल्याकडे राहिलो. त्या हॉटेलवाल्याने गोडबोले साहेबांचं नाव घेतलं आणि आमचे मित्र भगवान साहेब ह्यांची इच्छा होती की आजच्या दिवसात मला कुठेतरी दत्त मंदिरात जायचंच आहे. त्यांची इच्छा तिकडे प्रगट केली आणि तिकडच्या साहेबांनी गोडबोले साहेबांशी कॉन्टॅक्ट करून दिलं आणि आम्ही इकडे आलो आणि आम्हाला दत्ताचं आणि एक सुंदर मंदिर जबलपूरमध्ये बघायला मिळालं, ज्याची स्थापना, मूर्तीची स्थापना 1957 साली आहे. आणि इथे येऊन इतका आनंद झाला की फार क्वचित ठिकाणी आम्ही आमचं तोंड उघडलं नाही. तर मंदिरामध्ये, दत्त मंदिरामध्ये आत्तापर्यंत तरी आम्ही कधीच बोललो पण नाही किंवा काही नाही केलं. पण आज दत्त जयंती असल्यामुळे आम्हाला असं नर्मदा मैयाच्या असं वाटलं की नर्मदा मैयाच्या किनारे असल्यामुळे लोकांना हे समजावं. आणि ह्या मंदिराचं एवढं म्हणजे की लांबून लोक आम्हाला पाठवतात. आणि एवढी सुंदरता दिसल्यावर आम्हाला पण आनंद वाटला, मजा वाटली. आम्ही इतर लोकांना पण सांगू की जबलपूरच्या ह्या दत्त मंदिरामध्ये लोक नर्मदा परिक्रमा करता करता आम्ही लोकांना सांगू की बाबा जबलपूरला जाताना ह्या दत्त मंदिरामध्ये पण जाऊन दर्शन घेऊन या. त्याच्यामध्ये दत्ताची एक सुंदर मूर्ती आणि सुंदर वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. माझा एक प्रश्न होता की तुम्हाला ही जी प्रेरणा आहे हे वाटायची, हे कशी काय मिळाली? ही प्रेरणा अशी काही नाही आहे. मला पण माहीत नव्हतं. माझी आई आत्ताच 83 वर्षापूर्वी 83 वर्षाची असताना एक्सपायर झाली. ती नेहमी दत्ताची म्हणजे गाणी ऐकायची, दत्ताची गाणी ऐकायची. मग कधी कधी मला लहानपणी सांगितलं गेलं की तुझे म्हणजे तिचे वडील म्हणजे माझे आजोबा हे दत्तभक्त होते आणि त्यांना एक विहीर खणायला गेले. ते सोशल वर्कर होते, सामाजिक कार्यकर्ते होते त्या काळातले. तर विहीर खणताना त्यांना दत्ताचं असं एक अस्तित्व आढळलं. 3 दत्ताच्या म्हणजे मूर्त्या दगड टाईप असं भेटलं. आणि 140 वर्ष जशी मोहनजोदडो वगैरेची संस्कृती आहे त्या मातीतून काही अशी म्हणजे प्रतिकृती येतात त्यांच्या प्राण्यांची वगैरे, त्याची लक्षणं आहेत ती. तर मग त्यांच्या स्वप्नात आलं की हे नको खोलू, इथे विहीर नको खोलू, विहीर दुसरीकडे खोलली, माझं असंच ठेवा. मग त्या लोकांनी 140 वर्ष ते तसंच ठेवलं आणि एखादी मूर्ती येते आणि 140 वर्ष दत्त जयंती करतात. आणि घरात मला पण माहिती नव्हतं की दत्त संप्रदाय असतं किंवा काय असतं. पण घरातून आल्यामुळे
मला काय माहीत नाही की जादूने असं काय सुरुवात झाली की मला वाटायला लागलं की आपलं जे इन्कम आहे त्यातलं 30% इन्कम हे दत्तगुरूसाठी किंवा अशा देवाच्या पुस्तकासाठी वापरावं. म्हणून आम्ही विचार करतो की जातात ते आता फिरायला, तुम्हाला या दत्त मंदिरात वेळ काढायला लागतो, शोधायला लागतो. आता परमेश्वराच्या कृपेने आम्हाला लोकांनी सांगितलं हे जगात मंदिर कितीतरी वर्षापूर्वी अस्तित्वात होतं, पण एखादा व्यक्ती सांगतो आणि आमच्या लक्षात आलं गेलं. आज आम्हाला गोडबोले साहेबांनी अजून एक जुनं दत्त मंदिर सांगितलं आणि त्याची डिटेल देतात आहेत आणि आम्हाला कोणी सांगितल्यानंतर आम्ही त्या दत्त मंदिरला जाणार नाही असं आत्तापर्यंत तरी झालेलं नाही आहे. आणि आम्ही स्वतःहून तिथे म्हणजे मनापासून की 500 पुस्तकं तिथे देऊ की जी लोक वाटतं की बाबा दत्ताबद्दलचं प्रेम किंवा दत्त संप्रदायातले लोक असतील तर ती पुस्तकं वाचतील.